मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सर्वजण हॉस्पिटलमध्ये असतात. सत्या आणि मीरा तेथे नसतात. त्यावेळी आता मीरा मात्र पुढे येते आणि लगेचच आतमध्ये जाऊ लागते. तेव्हा आता निरूपा ही रागातच तिच्याकडे पाहते आणि म्हणते, थांब जरा. तेव्हा आता पंकज हा रागातच तिच्याकडे पाहतो. तेव्हा आता मीराच्या हातात तो धागा असतो, तो सुधाकर रावांच्या उजव्या हातात आता बांधायचा असतो. मग त्याच वेळी आता निरूपा उठते आणि विचारते, काय ग फुलवाली, तू कुठे चाललीस? त्याच वेळी आता मीरा खूप घाबरते. तिच्या हातात असणारा धागा तो ती लपवते. नेमकं पंकजच ते पाहतो आणि म्हणतो की मम्मा, अगं हिच्या हातात काहीतरी आहे. असं म्हणून तो अगदी शांततेतच तिच्या जवळ येतो आणि तिच्या हातातला तो धागा घेतो आणि त्याच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा आता सर्वजण त्या धाग्याकडे पाहत असतात. निरूपा विचारते, काय ग तू काय करत होतीस? माझ्या नवऱ्यावर तू करणी करायला चाललीस? अगं का त्यांच्या जीवावर उठलीयस? असं म्हणून आता निरूपा काही पण लगेच मीरावर दोष देऊ लागते. मग आता मीरा म्हणते, नाही सासूबाई, अहो तुम्ही काय बोलताय असं? मी तर बाबांच्या आयुष्यासाठी त्यांच्या हातात धागा बांधायला चालले होते. त्याच वेळी आता रागातच निरूपा म्हणते, काही सुद्धा त्याची गरज नाही, समजलं? अगं तुझ्या पायगुणामुळेच हे सगळं काही झालंय. अगं पांढऱ्या पायाची कुठची, असं म्हणून आता निरूपा खूप तोंडाला येईल ते बोलू लागते. तर मीराला खूपच वाईट वाटतं. तेव्हा मात्र देविका आणि पंकजला आनंद होतो की बरं झालं, या मीराची चांगलीच आता लायकी मम्मा काढती येते. त्यानंतर आता मीरा म्हणते, सासूबाई प्लीज मला बाबांना ना हा धागा बांधू द्यात. असं म्हणून ती पंकजच्या हातातून तो धागा घेत असते आणि लगेच आतमध्ये जायला निघते. तेव्हा निरूपा आता रागातच म्हणते, कुठेही जायचं नाही, समजलं? अगोदर निघितनं. असं म्हणून आता ती मीराला जोरातच त्या दरवाजावर ढकलते. त्यानंतर आता ती म्हणते की मला माझा नवरा हवाय, तुझी सावली सुद्धा त्याच्यावर पडायला नको. तेव्हा मीराला खूपच वाईट वाटतं की मला हे असं बाबांपासून का तोडतायत. मग आता मीरा म्हणते, बरं ठीक आहे, माझ्या हातनं नाही तर तुमच्या हातनं तुम्ही आतमध्ये जा आणि त्यांच्या उजव्या हातामध्ये हा धागा बांधा. मग आता रागातच निरूपा म्हणते, चल हो बाजूला, तू आणलेली कोणतीही गोष्ट मी यांच्यापर्यंत जाऊ देणार नाही. त्याच वेळी आता लगेचच मीरा रडत म्हणते, असं नका करू सासूबाई, अहो बाबांवरचं हे दुःख टळण्यासाठी मी मंदिरामध्ये महामृत्युंजयचा जाप केला आणि त्याचबरोबर हा धागा त्यांच्या हातात बांधण्यासाठी आणला. अहो सासूबाई, तुम्हाला कळत कसं नाही, हा तर बाबांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता माझ्यासाठी नाही तर निदान बाबांसाठी तरी प्लीज हा धागा घ्या की. असं म्हणून ती हात जोडते. तेव्हा निरूपा आता एकदम शांत होऊन जाते आणि मीराकडे पाहून रडत असते. ती आता त्या धाग्याकडे पण सतत पाहू लागते. आता ती आतमध्ये सुधाकर रावांकडे आपला नवरा हा मृत्यूशी लढतोय आणि त्याचबरोबर त्याच्या हातात हा धागा बांधला तर मग लवकरात लवकर तो बरा सुद्धा होईल असं निरूपाला एका क्षणी वाटतं. मागचा पुढचा विचार न करता ती लगेच मीराच्या हातातून तो धागा घेते. तेव्हा देविका आणि पंकज आश्चर्यानेच निरूपाकडे पाहतात. त्यानंतर आता सत्या हा तिथे हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा येतो आणि त्याला आता सुजित कुमारचं सगळं बोलणं आठवत असतं की म्हातारं मरत असेल तर मरू देत, जगून तरी आता काय फायदा आहे. आणि सुधाकर रावांची जी काही अवस्था झालेली असते ती पण सगळी आता त्याला आठवते. पण आता त्याला पैसे कुठून एवढे आणावेत हाच प्रश्न पडलेला असतो. मग आता समोर असणाऱ्या बाप्पाच्या मूर्तीकडे तो सतत पाहतच राहतो आणि मग त्यानंतर तो बाप्पाच्या समोर येतो, हात जोडतो आणि खूप रडत असतो. काय करावं त्याला सुचत नसतं. काही वेळानंतर आता लगेचच तेथे मीरा येते आणि मीरा सत्याला आधार देते, धीर देते. तेव्हा सत्याच्या डोळ्याचं पाणी काही थांबत नसतं. मग आता तो पुढे बाप्पाला प्रार्थना करतो की आता तूच सांग, मी काय करू आणि कसं, कुठून एवढे पैसे आणू, पण काहीही झालं तरी माझ्या बापाला मला वाचवलंच पाहिजे. असं म्हणून तो मनोमन अगदी बाप्पाकडे प्रार्थना करू लागतो. तेव्हा मीराला आता सत्याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं. त्यानंतर सत्याच आता म्हणतो की कसा वाचवू माझ्या बापाला मी, तूच सांग आता बाप्पा. आता एवढ्या ठिकाणी मी जाऊन आलो पैशांसाठी, परंतु मला कुठेही पैसे मिळाले नाहीत. मी त्या सुजित कुमारच्या सुद्धा अगदी हातापाया पडलो. आता अजून काय करू, मग तूच सांग ना आता बाप्पा. असं म्हणून तो आता विनवणी करू लागतो. तेव्हा तो आता खूपच रडू लागतो. त्याला काय करावं हे सुचत नसतं. मग आता तेव्हा मीरा म्हणते की अहो शांत व्हा जरा. तेव्हा आता मीरा म्हणते, पण खरंच आपण कुठनं आणायचे एवढे तरी पैसे?
तेव्हा ते दोघेही आता खरंच खूप रडू लागतात, कारण आता पुढे प्रयत्न करून देखील पैसे कुठूनच ॲडजस्ट होत नसतात. त्यानंतर मीराचं लक्ष आता समोर जातं, तर तिथे एक मुलगा लहान गाडी खेळत असतो. तेव्हा ती आता त्या गाडीकडे खूप वेळ पाहतच राहते. आता तिच्या मनात लगेचच येतं सत्याकडे सुद्धा गाडी आहे. मग आता ती सत्याला म्हणते की एक मार्ग आहे. तेव्हा आता सत्या विचारतो कोणता मार्ग आहे, कारण काही सुद्धा मार्ग असू दे, मी लगेच करायला तयार आहे, पण माझ्या बापाला काही सुद्धा नाही झालं पाहिजे. त्यावेळी आता मीराला तो असा शब्द देतो. तेव्हा मीरा त्याचा हात पकडते आणि चला तुम्ही माझ्या बरोबर असं म्हणते आणि त्याला घेऊन कुठेतरी बाहेर जाते. इकडे रवी सुद्धा अगदी हेल्पलेस असतो. त्याला काय करावं सुचत नसतं. आपल्या वडिलांसाठी थोडी तरी पैसे त्यांच्या उपचारासाठी द्यावेत असं त्याला सततच वाटत असतं. मग त्यानंतर तो लगेचच रियाला कॉल करतो. तेव्हा रिया आता इकडे गाडीवरून चाललेली असते. एका बाजूला ती अगोदर गाडी थांबवते आणि लगेचच रवीचा आलेला कॉल पाहते. मग त्याच वेळी ती आता कॉल रिसीव करत रवीला म्हणते, रवी व्हॉट इज धिस? अरे आहेस कुठे तू? अरे मला सांग, मला कसं कळणार ना तू ॲक्च्युली आहेस तरी कुठे? तू फोन सुद्धा माझा उचलत नाही. अरे तुला समजतंय ना तुझ्याकडचा कोणाचाही कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे नाहीये, म्हणून मला कसं कळणार आहे तू कसा आहे, कुठे आहेस ते, असं म्हणून ती काळजी व्यक्त करते. तेव्हा रवी आता खूप रडत असतो. ते पाहून आता रियालाच मोठा धक्का बसतो. तेव्हा ती आता विचारते, अरे रवी काय झालं, बोल ना. अरे तू रडतोस, जरा शांत हो प्लीज रवी, शांत हो. अरे मला सांग नक्की झालंय काय? अरे रवी, जर तू मला सांगितलं नाहीस तर मग मला कसं कळणार? तेव्हा घरी घडलेला सर्व प्रसंग तो आता लगेच रियाला सांगू लागतो. त्यावेळी आता माझ्या वडिलांना कशाप्रकारे हार्ट अटॅक आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं आहे असंही तो सगळी परिस्थिती रियाला सांगतो. तेव्हा हे ऐकून तर आता रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळी रिया मात्र आता एकदम शॉकमध्ये असते की असं कसं घडलं रे अचानक. पण दुसरीकडे सत्या आणि त्याचबरोबर मीरा हे दोघेही आता लगेचच तेथे त्याच्या मित्राजवळ आलेले असतात. मग आता त्याचा मित्र विचारतो, सत्या दादा, अरे असं काय हे, तू खरंच गाडी विकतोस का? त्यावेळी आता सत्या मीराकडे पाहतो, तर आता मीरा म्हणते हो गाडी विकायची आहे. मग त्यानंतर सत्या म्हणतो, हो मला विकायचीच आहे गाडी, कारण माझ्या बापाला मला वाचवायचे, कुठूनच पैशांची व्यवस्था होत नाहीये. मी त्या सुजित कुमारच्या हातापाया पडलो तरीही त्याने माझा अपमान करून मला इकडे पाठवलं, पैसेच कुणी देत नाही. माझा नाईलाज आहे, बघू पुढे काय करायचं ते. त्यानंतरच आता त्याचा मित्र विचारतो, आपण डायरेक्ट गाडी विकण्यापेक्षा कुठेतरी गहाण ठेवली तर मग आता सत्या म्हणतो, तो सुद्धा मी खूप विचार केला रे, पण गाडी गहाण ठेवून पाहिजे तेवढे पैसे मला मिळणार नाहीत ना, कारण बापाच्या ऑपरेशनसाठी खूप सारा पैसा लागणार आहे. त्यानंतर त्याचा मित्र म्हणतो, अरे भावा, पण एकदा का तू गाडी विकली ना पुन्हा ती तुला मिळणार नाही रे, आता जरा विचार कर तू एकदा. मग आता सत्या देखील विचार करतो. त्याच वेळी आता मीराला समजत नाही आता सत्या नक्की कसली वाट पाहतोय, कारण बाबांचा जीव वाचवणं खूप महत्वाचं आहे. तर आता दुसरीकडे देविका ही तिथे हॉस्पिटलमध्ये असते. सारखा तिच्या मैत्रिणीचा कॉल येत असतो. तेव्हा आता लगेच देविका जरा बाजूला जाते आणि कॉल रिसीव्ह करत तिलाच रागात विचारते, काय ग? अगं तुला समजत नाही का मी बिझी आहे ते, कॉल रिसीव्ह करत नाही म्हटल्यानंतर आजूबाजूला कुणीतरी असू शकतं हे तुला कळत नाही का? तेव्हा आता तिची मैत्रीण म्हणते की ए गप्पा बस बावळट कुठली, अगं तुला वेड लागले का? अगं मी तुला काय सांगतेय की अडचणीला त्यांना मदत कर म्हणून. त्यावेळी देविका म्हणते, गप्पा बस, काहीही सुद्धा काय बोलतेस ग? आणि लोन घेऊ का मी आणि ते कर्ज फेडत बसू का? आणि ते कर्ज घेऊन सुद्धा म्हातारा गेला तर मग काय करायचं? मग आता त्याच वेळी तिची मैत्रीण विचारते, हे काय बोलतेस तू देविका, तुला कळतं का? त्याच वेळी देविका म्हणते, अगं म्हातारा गेला तर आम्हाला कर्जामध्ये तो बुडवून जाईल, मूर्ख कुठली, असं म्हणून ती रागातच फोन ठेवते आणि डोळ्यामध्ये ती पाणी आणण्याचा आता नाटक करते की मला सुद्धा बाबांची काळजी वाटतेय. तर दुसरीकडे रवी रडत असताना रिया म्हणते की ट्रस्ट मी, तू शांत हो, डोळे पुस बरं, आणि बाबांना काही होणार नाही ही मी खात्री देते तुला रवी.
त्यावेळी आता ती म्हणते, आणि तुला माहिती आहे का रे, एकदा एंजिओप्लास्टी झाली ना तर बाबा एकदम नॉर्मल आयुष्य जगतील. आता रवी म्हणतो, अगं तुला कळतं का, पप्पांचं ऑपरेशन आहे आणि त्यासाठी पैसे जमत नाहीयेत. अगं रिया, मी मुलगा म्हणून अगदी फेल ठरलोय. सॉरी, मी तुझ्याशी आत्ता या क्षणी हे बोलतोय, परंतु मी हेल्पलेस आहे हे मी आता घरच्यांना नाही सांगू शकत, म्हणून तुझ्यासमोर फक्त माझ्या भावना व्यक्त करतोय. तेव्हा रिया म्हणते, रवी चिल, रिलॅक्स हो जरा. अरे इट्स ओके, तू मला सांगू शकतोस, मी आहे ना. मग आता त्याच वेळी रवी विचारतो, अगं मला रिया खरंच काही कळत नाहीये की मी एवढे पैसे कुठून उभे करू. मला काही सुचत नाहीये. मी अगदी शांत झालोय रिया, मला कळतच नाही काय करावं पुढे, असं म्हणून तो डोक्याला हात लावतो. त्याचवेळी रिया म्हणते, ऐक ना रवी, लिसन, मी 2 लाख रुपये अरेंज करूच शकते. त्याचवेळी रवी आता एकदम शांत होतो आणि तिला म्हणतो, अगं म्हणून मी तुला कॉल नव्हता केला, मला फक्त तुला हे सांगायचं होतं की. मग आता त्याचवेळी रिया म्हणते, रवी हे बघ, तू त्यासाठी बोलला नाहीयेस, पण मी अरेंज करून देऊ शकते ना. त्याचवेळी आता रवी म्हणतो, नको अगं रिया, तुझ्याकडून कसे पैसे घेऊ मी. मग त्याचवेळी आता रिया म्हणते, हे बघ, आपलं लग्न जरी झालं नसेल ना तरीही आपण मनाने एकत्र आलो आहोतच ना. मग तू काय मी काय वेगळे आहोत का, असं म्हणून रिया आता रवीला माझ्याकडून मदतच घे असं म्हणते. त्यानंतर आता रिया विचारते, तुझे बाबा माझे कोणीच नाही आहेत का रवी, मग मीच मदत करू शकत नाही का. आणि उद्या जर माझ्या फॅमिलीला काही हेल्प लागली तर तू करशीलच ना ती हेल्प, मग मी केली तर काय प्रॉब्लेम आहे, असा समजूतदारपणा दाखवत रिया रवीला सांगते. तेव्हा रवी म्हणतो, हे सगळं मान्य आहे रिया, परंतु नको अगं खरंच. मग आता रिया म्हणते, रडत बसू नको, आपल्याकडे वेळ नाहीये ना. आणि सर्वात इम्पॉर्टंट आता या क्षणी काय आहे की या परिस्थितीला मिळून दोघांनी तोंड देणं. आता सिटी हॉस्पिटलमध्ये आहेत ना बाबा, मी तिकडे येते लगेच पैसे घेऊन आणि आल्यावर तुला कॉल करते आणि मग तू लगेच बाहेर ये, समजलं. त्यावेळी रवी आता ठीक आहे असं म्हणतो. आता रियाकडून पैसे घेणं त्यालाही आवडत नसतं, परंतु आता अशी त्याची द्विधा मनस्थिती झालेली असते आणि सुधाकर रावांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळे तोही आता हो म्हणून टाकतो. त्यानंतर आता ती रवीला समजावते की आता शांत हो, रिलॅक्स हो, सगळं काही ठीक होईल. तेव्हा आता रवीला जरा आनंद होतो की बरं झालं रिया हेल्प करतेय, तू तिचे पैसे मी परत करणार, असा त्याचा आता मनातच ठरलेलं असतं. तर दुसरीकडे रिया मात्र अजूनही विचार करते, कारण तिला रवीची खूप काळजी वाटत असते. इकडे देविका मात्र आता निरूपाजवळ येते, तर निरूपा आता वेगळ्याच आशेने देविकाला म्हणते, काय ग देविका, काय झालं, तुझ्या बाबांना कॉल लागला का, तुझं बाबांबरोबर बोलणं झालं का. अगं त्यांच्याबरोबर नाही झालं तर मॅनेजरला कॉल कर ना. अगं त्यांचा एवढा मोठा बिझनेस आहे, कोण ना कोणतरी आजूबाजूला माणसं असतीलच ना त्यांच्या, अगं त्यांना फोन करून सांग ना प्लीज प्लीज, असं म्हणून निरूपा हात जोडते. त्याचवेळी देविका काहीच बोलत नाही, मनातच विचार करते, ही बाई तर सारखी आपली कटकटच करत बसली आहे, हिला कळत कसं नाही की मी नाही मदत करू शकत. आता नुसतं याला फोन कर त्याला फोन कर, कुठून आणू दुसरी आयडिया. मग आता मला माहिती आहे तुझे बाबा तुझ्याबरोबर बोलणार नाही, परंतु सिच्युएशन अशी आहे ना की त्यांच्याबरोबर बोलावं लागेल, प्लीज देविका आपण देऊ की त्यांचे पैसे पुन्हा, असं निरूपा बिचारी आता रडतच देविकाला म्हणत असते. मग देविका म्हणते, आई अहो असं नाहीये, कारण बाबांच्या तब्येतीपुढे या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर क्षुल्लकच आहेत. अहो माझ्याच बाबांचा फोन लागत नाहीये, त्या मॅनेजरने चक्क हात वर केले, अहो मला तर सुचतच नाही आता मी काय करू. त्याच वेळी आता डॉक्टर लगेचच बाहेर येतात आणि गायकवाड पैसे जमा केले का असं विचारतात. त्यावेळी मात्र कुणी काही बोलत नाही. मग पंकज म्हणतो की हो माझा भाऊ गेलाय की पैसे आणायला, आता तो येईलच इतक्यात. तेव्हा डॉक्टर म्हणतात, जे काही करायचं असेल ना ते लवकर करा आणि परिस्थितीचं गांभीर्य जरा लक्षात घ्या, कारण पेशंटला कधीही पुन्हा हार्ट अटॅक येऊ शकतो आणि त्यामुळेच त्याच्या जीवाला धोका आहे. तेव्हा निरूपाला आता मोठा धक्काच बसतो आणि ती खूप घाबरलेली असते. त्यानंतर डॉक्टर म्हणतात, एकदा का सिनियर डॉक्टर निघून गेले तर पेशंटला या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तिकडे दाखल करावं लागेल आणि त्यामध्ये
पेशंटचा जीव वाचवणं खरंच खूप कठीण होईल. आता जी कंडिशन आहे ना त्यावरून सांगतोय, बाकी काही नाही, असं म्हणून ते जरा पंकजला म्हणतात, डोळे उघडा तुम्ही आत्ताच आणि गांभीर्य लक्षात घेऊन जरा पावलं उचला. तेव्हा पंकज आता फक्त येस डॉक्टर असं म्हणतो, तर बिचारी निरूपा आता खूपच रडू लागते. दुसरीकडे सत्य आता आपल्या गाडीवरून हात फिरवत असतो. त्याची डार्लिंग आता विकली जाणार या विचाराने त्याला वाईट वाटत असतं, परंतु आपल्या बापाच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळे तो काहीही त्याग करायला तयार असतो. मग आता सत्य हा गाडीला मिठी मारून खूपच रडत असतो. त्याचं हे डोळ्यातील पाणी, ते दुःख आता मीराला पाहावत नाही. त्याला आता ते सर्व चांगले क्षण आठवू लागतात की कशा प्रकारे मीराने गाडीची पूजा केली होती. नवीन गाडी घरी आली तेव्हा तिने त्याला हार घातला होता, त्याचबरोबर नारळ सुद्धा फोडला होता. माझे बाबा सुद्धा त्या गाडीला पाहून खूपच खुश झाले होते. हे सगळे जुने प्रसंग त्याला आठवत असतात आणि मग तो ते प्रसंग आठवून खूप म्हणजे खूपच रडू लागतो. त्यानंतर सत्या अजूनच आता खूप वेळ रडत राहतो. तेव्हा मीरा त्याला धीर देते, आधार देते. सत्याला आता त्या गाडीबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवू लागतात की कशा प्रकारे मी या गाडीला अगदी प्राणापलीकडे जपायचो. मग आता ते सर्व क्षण आठवल्यानंतर आता सत्या म्हणतो की मी रडणार नाही. मग मीरा म्हणते, हो बरोबर आहे तुमचं, आता रडायचं नाही, लढायचंय आपल्याला. त्यानंतर आता सत्या हा मित्राला म्हणतो की काहीही करून गाडी विकली गेली पाहिजे भावा, कारण मी गाडी पुन्हा घेऊ शकतो, माझा बाप नाही मला पुन्हा मिळणार. असं म्हणून तो आता त्याच्याकडे विनवणी करतो की लवकरात लवकर गाडी विका म्हणून. त्याचवेळी तेथे एक क्लायंट येतो आणि विचारतो, काय गाडी विकायची आहे ना तुम्हाला? आता मागचा पुढचा विचार न करता सत्या म्हणतो, हो ती आम्हाला विकायची आहे, पण साहेब एक सांगू का, आमची गाडी खूप मस्त आहे, चालायला सुद्धा अगदी चांगली आहे, पण बापाच्या ऑपरेशनसाठी मला पैसे लागत आहेत आणि म्हणूनच मी ही गाडी विकतोय. तेव्हा तो क्लायंट ठीक आहे असं म्हणतो. तर मीराला सुद्धा रडू आवरत नसतं, कारण आता ती गाडी सत्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तिला मनात माहीत असतं. पण मीच हा त्यांना पर्याय सुचवलाय, कारण आपल्यापुढे दुसरा कोणताच ऑप्शन नाही आहे. मी खूप प्रयत्न केले पैसे गोळा करण्याचे, परंतु आता पैशांची काहीच व्यवस्था झाली नाही, म्हणूनच सत्याला मी हा पर्याय सुचवल्याचं मीरा मनात म्हणते. सत्याच्या मित्राला सुद्धा वाईट वाटलेलं असतं, कारण आपल्या मित्राच्या डोळ्यातील अश्रू त्याला पाहावत नसतं. आता सत्या नाईलाजाने आपली गाडी विकण्याचा निर्णय घेतलेलाच असतो, परंतु आता लगेच तो आपल्या खिशातून गाडीची चावी काढतो आणि त्या क्लायंटला देतो. तेव्हा आता तो क्लायंट सत्याच्या डोळ्यातील ते अश्रू पाहतो आणि त्याला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं. पण आता सत्याला पैशांची गरज आहे हे त्याला समजलेलं असतं आणि तो लगेच ती चावी हातात घेतो. त्याचवेळी लगेच पैशांचा बंडल तो सत्यासमोर धरतो. मग आता ते सत्या पैसे हातात घेतो. त्यावेळी तो क्लायंट म्हणतो की जेवढे ठरले होते ना तेवढे हे पैसे आहेत. तेव्हा ठीक आहे असं आता सत्या म्हणतो आणि मीराकडे पाहतो. तर मीरा आता त्याला इशारा करून ते पैसे सुद्धा घ्यायला सांगते. आपल्या बाबांसाठी आपल्याला हे करावंच लागेल असंही ती त्याला म्हणते. मग आता काही वेळानंतर सत्या म्हणतो, ऐका ना साहेब, मी संध्याकाळपर्यंत गाडीची कागदपत्र सर्व काही आणून देतो तुम्हाला. त्याच वेळी आता ते साहेब म्हणतात, नको नको, त्याची काही एवढी घाई नाही, तुम्ही एक काम करा, अगोदर हे पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये जा. त्यानंतर सत्या आता लगेचच त्याच्या मित्राला विचारतो, काय रे भावा तुझं कमिशन? मग त्याच वेळी आता त्याचा मित्र म्हणतो, बस का भावा, एवढंच ओळखला का रे तुम्हाला, मी तुझ्याकडून कमिशन घेऊ का? अरे अगोदर काका बरे झाले पाहिजेत एवढं बघ, जा अगोदर त्यांच्याकडे तू लक्ष दे. मग त्यानंतर सत्या आता म्हणतो की जा तुम्ही गाडी घेऊन. त्यावेळी ते साहेब गाडीत बसतात आणि लगेच ती गाडी घेऊन जातात. मग आता गाडी जाताना पाहून सत्याच्या मनात खूपच खळबळ उडालेली असते, परंतु आता या क्षणी तो आपल्या बापासाठी शांत राहतो आणि गाडी गेलेली असते ना त्या ठिकाणची माती आपल्या कपाळाला लावतो आणि त्या पैशांकडे पाहतच राहतो. त्यानंतर सत्य आता रडतच म्हणतो, गाडी गेली ग धूमकेतू, परंतु बाप हा जगला पाहिजे आणि बाप हा जगलाच पाहिजे, असं म्हणून आता लगेचच तो मीराकडे पाहतो.
सत्याच्या डोळ्यातील अश्रू मीराला पाहवत नाही, त्यामुळे तीही बिचारी रडत असते. तर सत्याच्या मित्राच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं की माझ्या मित्राने फक्त बापाला वाचवण्यासाठी ही गाडी विकली, जी गाडी त्याची अगदी प्राणप्रिय असते आणि तो तिला डार्लिंग म्हणत असतो. मग त्यानंतर मीरा म्हणते काही हरकत नाही, आपण पुन्हा कष्ट करूयात, गाडी घेऊयात, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, असं म्हणून मी आहे ना तुमच्या सोबतीला, असं ती आता त्याला सांगते. तेव्हा सत्या आता लगेच मीराचं म्हणणं ऐकतो आणि मग ते दोघेही लगेचच आता हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्या आणि मीरा हे दोघेही आता हॉस्पिटलमध्ये येतात. निरूपा आता रडतच विचारते, सुजित कुमारने पैसे दिले का? त्यावेळी सत्या म्हणतो, त्याने तर मला हाकलून. निरूपा अगदी कोलमडते आणि सर्वांनाच विचारते, कुठून आणायचे एवढे पैसे? आता एक आशा होती ती सुद्धा संपली. मग आता यांना काही झालं तर, असं ती विचारते. तेव्हा सत्या म्हणतो, निरूपा आपल्याला काही सुद्धा होऊ देणार नाही, कारण मी पैसे घेऊन आलो आहे. तेव्हा निरूपा, पंकज आणि देविकाला मोठा धक्काच बसतो. त्यावेळी आता निरूपा विचारते, सुजित कुमारने पैसे दिले नाही, मग एवढे पैसे तू कुठून घेऊन आलास? तेव्हा आता सत्या म्हणतो की मी माझी, असं म्हणून तो थांबतो. त्याला खूप दुःख होत असतं या गोष्टीचं. परंतु आता सुधाकर राव हे पूर्णपणे बेशुद्ध असतात आणि जीवन मरणाच्या दारात असतात. निरूपा म्हणते की अरे सांग ना, कुठून आणले पैसे? तेव्हा तो म्हणतो, मी माझी गाडी विकली. हे ऐकून निरूपाला प्रचंड धक्काच बसतो आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब